हिवाळी अधिवेशनामध्येच ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलेला आहे। पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न उपस्थित केलाय। व्हिडिओतला आमदार नेमका कोण आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर या व्हिडिओमध्ये शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी आहेत असं बोललं जातंय। तेव्हा राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। आपण पाहतोय की एक व्यक्ती पैशांचं बंडल ठेवताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पैशांची थप्पीच्या थप्पी दिसतायत। तिसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या स्क्रीनच्या पलीकडचा माणूस दिसतोय आणि हा महेंद्र दळवींसारखा दिसतोय। तेव्हा या प्रकारामागचा खरा सूत्रधार कोण आहे असा प्रश्न समोर येतोय। आपण 3 व्हिडिओ पाहू शकतोय। दानवेंनी कॅश बॉम्ब फोडलाय। दानवेंनी आपलं ट्विट करत 3 व्हिडिओ समोर आणलेले आहेत। या व्हिडिओमध्ये पैशांच्या थप्पीचे थप्पे दिसतायत। पहिल्या व्हिडिओमध्ये पैशांच्या थप्पी मोजणारा एका लाल टी शर्ट घातलेल्या माणसाचा हातही दिसतोय आणि या माणसाशी महेंद्र दळवी बोलतायत असे कळतंय। अंबादास दानवेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूया। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाहीये आणि बाकी सगळं एकदम ओके आहे। जनतेला जरा सांगा की मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत असा प्रश्न त्यांनी केलेला आहे आणि पैशांच्या गड्ड्यांसह सहित ते काय करतायत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर दुसरीकडे शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी मात्र अंबादास दानवेंनी केलेले आरोप फेटाळलेत। पैशांच्या गड्ड्यांसोबतचा व्हिडिओ माझा नाही असं दळवींनी ठणकावून सांगितलंय। अंबादास दानवेंचा ब्लॅकमेल करायचा धंदा आहे। दानवेंना बोलवता त्यांनी कोणीतरी वेगळाच आहे असं त्यांनी म्हटलंय। असा सवालही त्यांनी विचारलाय। तेव्हा आरोप सिद्ध झाले तर आमदारकीचा राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलंय। दळवींची भूमिका जाणून घेतली आहे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। ते काय बोललेत पाहूया। आपल्यासोबत महेंद्र दळवी आहेत। सर, काय नेमकी या सगळ्या व्हिडिओ मागची सत्यता आहे? त्यांनी जर खरंच फोटो नीटचं दाखवलं किंवा तो लाल टी शर्टवाला माणूस कोण आहे, ते पैसे कुठून आहेत, काय आहेत, हे सर तेच सांगू शकतील। एखाद्याची बदनामी करणं हे ठीक नाही आहे। अधिवेशन काळ सुरू आहे आणि विरोधकांचं ते कामच आहे। सत्तारूढ आमदाराला कुठल्या तरी एखाद्या पकडायचं आणि त्याच्यासमोर पैसे जे गड्डीमध्ये निवडणुकीचे पैसे आहेत का किंवा चुकीचे पैसे आलेत का। पण मला असं वाटतं की रायगडच्या भूमीतलं राजकारण आम्हाला माहीत नसावं। जे का मागच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्या संदर्भात रायगडच्याच एखाद्या बड्या नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन बदनाम करण्याचं षडयंत्र रचलंय का असा माझा दाट संशय आहे। पण मी नागपूरमध्ये गेलो, या संदर्भातलं मीडियासमोर सगळी भूमिका माझी नक्की मांडली। महत्त्व आहे आणि हा जर खरा असेल तर मी सांगितलं मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। हा एक फोटो दाखवायचा, दुसरे पैशाची गडी दाखवी, तिसरा एक माणूस दाखवायचा, हे सगळं पटलावरती आलं पाहिजे ना। लोकांना सत्यता कळली पाहिजे। अशी एखाद्याची बदनामी करणं हे काय त्यांना शोभनीय अजिबात नाही आहे। खरं तर त्यांच्या नेत्यांचे पण फोटो टाकून मी अशा पद्धतीचं दाखवू शकतो। पण अंबादास दानवेंचा पूर्व इतिहास ब्लॅकमेलिंग याचा आहे। त्याच्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन अशा पद्धतीचं एखादं वक्तव्य करणं किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल करणं आणि बदनामी करणं हे त्यांचं कामच आहे। विरोधी पक्ष नेत्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करता आलं नाही, त्या नेत्याविषयी काय बोलणार। माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की त्यांनी सगळे पुरावे घेऊन यावेत। जर पुराव्यांच्या अंशात जरी त्यातलं खरं दाखवलं तरी चालू अधिवेशनामध्ये मी आमदारकीचा राजीनामा देईन। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे।